ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आईराजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. सगळ्यांना उत्सुकता लागले 29 तारखेची. 29 तारीख कधी येते, 29 तारीख कधी येते, 29 तारीख कधी येते, आणि मग असं काय आहे 29 तारखेला. आणि या 29 तारखेला आहे गुरुपौर्णिमा, येणारी गुरुपौर्णिमा. आणि गुरुपौर्णिमे निमित्ताने प्रत्येक शिष्याला वाटतं की आज आपल्या गुरुचा आशीर्वाद घ्यावा. तर आज आपण या गुरुपौर्णिमेचं महत्व काय आणि कशासाठी करावं लागतं ते आज आपण पाहणार आहोत. की नमस्ते भक्तांनो, आज आपण गुरुपौर्णिमा काय, कशासाठी आणि कशा पद्धतीने साजरी करायची आज आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. गुरुपौर्णिमा म्हणजे त्या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला. आता महर्षी व्यास म्हणजे कोण, तर महर्षी व्यास म्हणजे कित्येक पुराण आणि महाभारतासारखा ग्रंथ ज्या महर्षी व्यासांनी लिहिला त्यांचा जन्म या दिवशी झाला. म्हणून आज आपण गुरुपौर्णिमा त्या निमित्ताने आपण साजरी करतो. आता गुरुपौर्णिमा साजरी करत असताना आपण गुरुपौर्णिमा या दिवशी गुरुचा आशीर्वाद घेणं का गरजेचं असतं किंवा गुरुकडे जाणं का गरजेचं असतं. तर वर्षातून एकदा तरी आपण काय करतो की आपण वर्षामध्ये एकदा तरी आपल्या कुलदेवीला म्हणा किंवा घरात असलेल्या जी देवी असेल तिच्या ठाण्यावरती, मूळ ठाण्यावरती आपण जाण्याचा प्रयत्न करतो. गेल्यानंतर दर्शन घेतो, सगळ्या गोष्टी असतात. परंतु विषय असा होतो की ज्या वेळेस आपण गुरु म्हणजे आई वडील असतात, आणि जो अध्यात्माचा मार्ग ज्यांनी आपल्याला दिलेला आहे, कारण त्यांनी जे तप जप वर्षभरामध्ये जे चांगलं पुण्याचं कार्य केलेलं असतं त्या पुण्याचा वाटा आपल्याला मिळावा. ठीक आहे, म्हणून गुरुचा आशीर्वाद घेणं हे गरजेचं असतं. गुरु हा नुसता नावापुरता गुरु करून फायदा नसतो. कारण जर जो शिष्य गुरुपौर्णिमेला जर आपल्या गुरुकडे जात नसेल तर त्याच्या गुरु करण्याला काहीच अर्थ नाहीये. कारण जो वर्षभराचा अनमोल जो ठेवा असतो ना, तो त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला त्या गुरुकडनं त्याचं पूजन केल्यानंतर गुरुच्या आशीर्वादाने तुम्हाला प्राप्त होतो. कारण आईवडील सोडल्यानंतर गुरुलाच गुरुमाऊली का म्हटलं जातं, तर ती माय आणि बाप हा गुरुच असतो आपला. त्याच्यामुळे गुरुपौर्णिमेला जाताना किंवा जाणं हे गरजेचंच आहे. आता गुरुपौर्णिमामध्ये पहा की गुरुदेव दत्त हा सर्वश्रेष्ठ, जर देवादिदेव किंवा आपण जर मानलं गेलं तर गुरुदेव दत्त हे सगळ्यात श्रेष्ठ, आणि तिथून गुरुचरित्राची स्थापना आणि पुढे जो वारसा आला तो आतापर्यंत आपण तो जतन करतोय. परंतु गुरु पण त्या पात्रतेचा पाहिजे, तर आपण त्या गुरुकडे जाऊन त्याचे पूजा अर्चा करून त्याचे आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. मला आज तो विषय करायचा नाहीये, परंतु आज फक्त हाच विषय माझा महत्वाचा आहे की गुरुपूजन का आणि कशासाठी करायचं. जसं म्हणतो ना आपण की काशीला गेल्याशिवाय सर्व पाप धुतले जात नाही, काशीला गेल्याशिवाय सर्व पाप धुतले जात नाही, त्याचप्रमाणे वर्षभरातून ज्या गुरुपौर्णिमेला जी वर्षानी पौर्णिमा येते त्या गुरुचे आशीर्वाद घेतल्याशिवाय आपल्याला त्या गुरुचं पुण्य आपल्याला लाभत नाही. गुरु म्हणजे काय असतो की गुरु म्हणजे भगवंतापर्यंत, देवापर्यंत पोहोचवण्याचा जो मार्ग आहे, जो मार्गदर्शक आहे, तो म्हणजे आपला गुरु. मग गुरु ज्या पद्धतीने एखादा एसटीचा ड्रायव्हर असतो, एका ठिकाणाहून आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी पोहोचवतो, त्याच पद्धतीने आपल्याला सर्वसामान्य जीवनामधून त्या देवाच्या चरणापर्यंत किंवा देवप्राप्तीपर्यंत पोहोचवतो, असा तो गुरु असतो.
मग आता तुम्ही ओळखून जा की तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला देव प्राप्तीपर्यंत पोहोचवलंय का फक्त काय म्हणतात ना धन घेण्यासाठी कंगाल प्राप्तीकडे पोहोचवलंय, ते तुमचा विचार. गुरु हा शिष्याचं बोट धरून जीवनाचा सुखमय आध्यात्मिक प्रवास दाखवणारा मार्गदर्शक म्हणजेच गुरु असतो. आणि म्हणून या गुरुपौर्णिमेला या गुरुचं पूजन केलं जातं की जे आतापर्यंत जीवनामध्ये जे सुख पाहिजे, जो आनंद पाहिजे, जो मार्ग पाहिजे, जो भगवंत प्राप्ती पाहिजे, जो देव पाहिजे, त्या देव मिळवण्यासाठी ज्यांनी मदत केली, ज्यांनी मार्गदर्शन दाखवलं, ज्यांनी बोटाला धरून चालवलं, अशा गुरुचा आशीर्वाद आपल्याला असणं गरजेचं आहे. गुरु आणि भगवंतामध्ये, परमेश्वरामध्ये दोघांमध्ये भांडणं लागलेत, आतापर्यंत कोणी त्याचा विचार केला नाही किंवा कोणत्या गुरुनेही सांगितलं नाही. पण गुरु आणि भगवंतामध्ये भांडणं काय लागलेले आहेत की गुरु म्हणतो की देव मोठा आहे, काळूबाई मोठी आहे, अंबाबाई मोठी आहे, गुरुदेव दत्त मोठे आहेत. आणि देव म्हणतो नाही, मी मोठा नाही, माझ्यापर्यंत तुला जो घेऊन आला तो गुरु सर्वात मोठा आहे. तर आधी त्या गुरुला पूज, आधी त्या गुरुला भज, आधी त्या गुरुची पाया पड आणि नंतर माझ्या पाया पड. पण ज्या गुरुला अहंकार नाही, ज्या गुरुला गर्व नाही, तो गुरु काय म्हणतो माहितीये का? मी आहे ना त्या भगवंतामुळे आहे, मी आहे ना त्या काळूबाईमुळे आहे, म्हणून आधी तिची सेवा कर. परंतु मित्रांनो, मला जर सांगायचं झालं तर पहिली सेवा किंवा पहिला मार्ग जो दाखवलेला असतो ना, पूर्णपणे आपल्याला तिथपर्यंत नेण्याचा जो कार्य केलेलं असतं, भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं असतं, ते आपल्या गुरुने केलेलं असतं. म्हणून पहिलं स्थान हे जे आपण आहे ना, आई वडिलांनंतर जे दिलं जातं ते म्हणजे आपल्या गुरुला. म्हणून या गुरुची गुरुपौर्णिमेला पद्यपूजन किंवा या गुरुचं पूजा करणं गरजेचं असतं. आता गुरुची पूजा करायची म्हणजे काय? गुरुला लाखभर घेऊन जायचे का? गुरुला तोळा भर सोनं घेऊन जायचं का? किंवा मग गुरुला भेटायचंय म्हणल्यानंतर गुरुला काय म्हणतात ना त्याची ऑनलाईन बुकिंग करायची का? गुरु दीक्षा घेण्यासाठी मग त्याचा 4-4, 5-5 हजार रुपये द्यायचे का? असं गुरुपूजन नसतं. गुरुपूजन म्हणजे काय? ते मायलेकरांचं प्रेम असतं आणि त्या मायलेकरांचं प्रेम अशा प्रकारे साजरं केलं जातं किंवा ती गुरुपौर्णिमा अशा पद्धतीने साजरी केली जाते की ती सात्विक आणि काय म्हणतात ना मायलेकरांचं आणि त्या गुरु शिष्याच्या नात्याचं अट्टळ असलेलं प्रेम आणि त्या भावनेने, त्या भक्तिभावाने केलेली पूजा म्हणजे ही गुरुपौर्णिमेची पूजा असते, ना की पैशाचा धंदा. ठीक आहे. आता गुरुपौर्णिमा आपल्याला साजरी करायची कशा पद्धतीने साजरी करायची किंवा त्याची पूजा कशी करायची गुरुची, आपण या आता आपण तो पाहूया की आता गुरुची पूजा कशी करायची. तर गुरुला एखाद्या पाटावरती विराजमान व्हायला लावा किंवा खुर्ची असेल खुर्चीवरती बसायला सांगा. बसल्यानंतर निरंजनाचं ताट करून घ्यायचंय, पुष्प घ्यायचेत, फुलं घ्यायचेत, फुलांचा हार घ्यायचा आहे आणि मग एक रिकामं भांडं घेऊन त्या भांड्यामध्ये त्या गुरुचे पाय ठेवायचे. गुरुचे पाय ठेवल्यानंतर गुरुचे पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्या गुरुच्या पायांना हळदी कुंकू लावायचंय, गुरुच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचंय आणि ते झाल्यानंतर त्या गुरुला हळदी कुंकू लावल्यानंतर त्या गुरुच्या डोक्यावरती अक्षदा टाकायचे, अक्षवंत करायचे त्यांना आणि जे काही तुम्ही आणलेलं, जी गुरुआई असेल किंवा गुरुबाप असेल, गुरुआईला साडी आणलेली असेल, गुरुबापाला शॉल असेल किंवा टावेल टोपी पंचा असेल, त्यानंतर त्यांना आणलेले कपडे असतील ते त्यांना द्यायचे, त्यांच्या वटीमध्ये घालायचे. त्याच्यानंतर त्यांना हार घालायचा आहे. हार घातल्यानंतर डोक्यावरती पुष्प टाकायचे. जे काही तुम्ही गोड आणलेलं असेल, मिठाई असेल किंवा काय म्हणतात ना
पेढा असेल तो पेढा त्यांना भरवायचा आहे आणि त्यांना भरवल्यानंतर जे काही तुम्हाला, मी जास्त नाही सांगत आहे, पण 500, 1000 जी काही देणगी त्या आशीर्वाद दान तुम्हाला जे गुरुला द्यायचं आहे, त्या वर्षभराचा जो तुमच्यावरती आशीर्वाद ठेवलाय, त्या आशीर्वादाचं दान म्हणून तुम्हाला त्या गुरुला जे काही दान करायचंय ते तुम्ही करू शकता. आणि हे झाल्यानंतर गुरुला ओवाळायचंय तुम्हाला औक्षवंत करून, आणि ओवाळल्यानंतर जे काय उभयत जे काही लोक आलेले आहेत त्या लोकांनी त्या गुरुचं दर्शन घ्यायचंय, त्यांचे पाया पडायचंय आणि मन भरून वर्षभरासाठी त्यांच्याकडनं तो आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे गुरुपूजन केलं जातं. मग गुरुही तुमच्या हातामध्ये जो गुरु काकणं असतं ते काकणं बांधलं जातं. आता हे मला नवीनच काहीतरी फॅड ऐकायला मिळालं, गुरु पेला वगैरे हे काय, हे मला माहिती नाही. पण गुरुच्या घरी एक काहीतरी अल्पोहार केलेला असतो, प्रसाद केलेला असतो. तो प्रसाद ग्रहण आनंदाने करावं. याच्यामध्ये नाराजगीचं किंवा वाईट वाटण्याचं वातावरण नसतं किंवा वाटून घेण्याचं कारणही नसतं. कारण का, तो एक भक्तीचा आणि प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा केलेला दिवस असतो. त्याच्यामुळे कोणी कोणावरती नाराज पण होऊ नका. तर अशा पद्धतीने हे गुरुपूजन केलं जातं. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, आदेश दाऊजी पाटील बाबाचे चांग भले. आणि नक्कीच या 29 तारखेला ज्या भक्तांना मला भेटायला यायचंय, काही मुली येणार आहेत भेटायला, तर काही गुरुलेकांना गुरुलेकींना भेटायला यायचं असेल तर नक्कीच संपर्क करा. या गुरुस्वरूपाने ज्या आईकाणीने जी जागा दिली मला किंवा माझ्या पत्नीला जी जागा दिली आहे, की आज तुमच्या आईवडील होण्याचं भाग्य गुरुस्वरूपाने जे दिलेलं आहे, ते खूप मोठं त्या जगदंबेने, आई काळूबाईने, आई येडेश्वरीने आमच्यावरती केलेले उपकार आहेत. आणि नक्कीच सर्व लेकरांच्या पाठीमागे जे आलेत किंवा जे नाही आलेत त्यांच्या पाठीमागे आमचा पती-पत्नीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी गुरु म्हणून आणि आई-वडील म्हणून आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत. हा आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद. बाय बाय.